What is the difference between power and dominance? म्हणजे शक्ती म्हणजे काय आणि एक डॉमिनन्स म्हणजे काय? बघा, आपण मेल डॉमिनंट सोसायटी म्हणतो. त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे दोघेही मोठ्या पदावर आहेत, मोठे नेते आहेत जगातले. पण डोनाल्ड ट्रम्प नक्की काय दाखवतो? तो त्याची पॉवर नाही दाखवते, तो त्याचं डॉमिनन्स दाखवतो. ज्याच्याकडे शक्ती नसते तो कायम डॉमिनेट करतो, तो गुंडागर्दी करतो, तो धमकी देतो, त्याला मारामारी, युद्ध या गोष्टी आवडतात. लक्षात ठेवायचं. आणि नरेंद्र मोदी जे जगाला दाखवतायत ते त्यांची शक्ती दाखवतायत. ही शोईंग हिज स्ट्रेंथ, शक्ती स्वरूप जी त्यांनी कमवली आहे. आणि ही शक्ती कुठे असते? ती स्त्री तत्वामध्ये असते. पुरुषाला शक्ती ही कमवावी लागते, स्त्रीची उपासना करून किंवा स्त्री देवता असेल त्याची उपासना करून. लक्षात ठेवा, मोदी साहेबांनी दुर्गा देवीची उपासना केलेली आहे खूप. त्यामुळे ती एक वेगळी ताकद आहे त्या माणसाकडे. त्यांना युद्ध करायची पण गरज पडत नाही, त्यांचं अस्तित्वच एक मोठी शक्ती दुसऱ्याला दाखवून देतं. जगात आज जी भारताची ओळख आहे, जी चांगली ओळख आहे, ही मोदींमुळे झाली आहे. कारण ते शक्ती दाखवतात, त्यांच्यामध्ये पॉवर आहे. डोनाल्ड ट्रम्प मध्ये पॉवर नाहीये, म्हणून डॉमिनेट करतो. छोटे मोठे पक्ष असतात, ह्यांच्या गुंडागर्दी, मारामारी आणि डॉमिनन्स खूप दाखवतात, कारण त्याच्याकडे शक्ती नाहीये ना. जो बलहीन आहे डॉमिनन्स दाखवतो. म्हणून स्त्री तत्वाकडे आपण म्हणतो ना, स्त्री हे शक्ती स्वरूप आहे. त्यांना असं मारामारी, गुंडागर्दी आवडत नाही आणि करायची गरज पडत नाही, कारण का दे शो द रिअल पॉवर अँड स्ट्रेंथ, शक्ती स्वरूप. लक्षात घ्या, हा फरक आहे शक्ती असणं आणि डॉमिनन्स असणं. त्यामुळे आयुष्यात शक्ती कमवायची असते आणि शक्ती कमवली की बाकीच्या गोष्टी सहजरित्या होऊन जातात. ते पुरुषाच्या आयुष्यात असू दे ते स्त्रीच्या आयुष्यात असू दे. धन्यवाद.